सो गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. काल आपण फॉर्म्युला मास पाहिला. व्हॉट इज फॉर्म्युला मास? इट इज द मास ऑफ सबस्टन्स. ओके. व्हॉट इज फॉर्म्युला मास? इट इज द सम ऑफ atomic mass of कोणाची? atoms. It is the sum of atomic mass of atoms in formula. इन कशामध्ये? फॉर्म्युला. त्याला आपण काय म्हटला? फॉर्म्युला मास. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? फॉर्म्युला मास. बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड ॲज फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास सारखाच आपण काल पाहिलं. काय पाहिलं होतं? फॉर्म्युला मास पाहिलं होतं. इट इज अ सम ऑफ एव्हरेज ॲटॉमिक मास. जे काय ॲटॉमिक मास असते ते एव्हरेज असते. इट इज अ सम ऑफ atomic mass of atoms in formula, in a given formula. काल फॉर्म्युला पाहिला होता आपण NaCl. NaCl मध्ये जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये आयटम होते. काल पाहिलेलं होतं आपण Na आणि कोणता होता? Cl. तर या दोन आयटमच्या फॉर्म्युल्यामध्ये असलेल्या दोन आयटमची सम करायची. इट इज द सम ऑफ ॲटॉमिक मास ऑफ आयटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला. इन कशामध्ये? फॉर्म्युला इज कॉल्ड एज फॉर्म्युला मास. याच्यावरचा आपण आज प्रॉब्लेम पाहू. प्रॉब्लेम्स ऑन फॉर्म्युला मास. प्रॉब्लेम्स. वन प्रॉब्लेम नाउ वी विल सी. फर्स्ट प्रॉब्लेम ऑन फॉर्म्युला मास, that is the find the formula mass. Find the formula mass. फॉर्म्युला मास फाइंड करूत आपण. नंबर 1 दिलेला आहे तुम्हाला NaCl. It is a question from book. And number 2, that is copper nitrate. Okay, it is called as copper nitrate, NO3 nitrate. पहिला फाइंड करू आपण NaCl. द सोल्युशन NaCl. काय काढायचं आपल्याला? फॉर्म्युला मास. येथे तुम्हाला काढता पहा. स्टेप बाय स्टेप करा. फॉर्म्युला मास इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचं. पहिला फॉर्म्युला लिहायचं. याचं काय फॉर्म्युला? ॲटॉमिक मास ऑफ 1 इंटू कसं लिहायचं? 1 इंटू कसं? कोणाचं? ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा? Na. कोणता ॲटॉमिक मास? एव्हरेज ॲटॉमिक मास. 1 इंटू एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Na प्लस 1 इंटू परत सेम एव्हरेज ॲटॉमिक मास. एव्हरेज ॲटॉमिक काय? मास ऑफ कोणाचा? Cl. ओके. Cl. Na आणि Cl. Na चा किती असतो माहिती आहे तुम्हाला? किती असतो Na? 23.0 युनिट. प्लस क्लोरीन काल सांगितलं तुम्ही. क्लोरीन किती असतो? 35.5 युनिट. मग फायनल आन्सर किती येतो? 5 ला 5 ॲज इट इज. पॉईंट 5 आणि 3 किती होतो? 8. 3 आणि 2 5. 58.5 युनिट. दिस इज द लास्ट आन्सर ऑफ कोणाचा? NaCl चा फॉर्म्युला मास. NaCl चा फॉर्म्युला मास झाला आहे. अशाच प्रकारे सेकंडचा पाहत आता. कोणता आहे सेकंड? कॉपर नायट्रेट. त्याला काय म्हणायचं? कॉपर नायट्रेट. द सेकंड वन वी विल सी नाउ. CuNO3 2 टाइम्स. दूसरा CuNO3 2 टाइम्स. CuNO3 2 टाइम्स. कॉपर त्यानंतर NO3. तर याच्यामध्ये सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो कॉपरचा असतो 53.5. राईट. कॉपर आपल्याला कोणाकोणाचा लागतो? याच्यातले आयटम पाहायचे. आयटम कोणता आहे? कॉपर. आयटम कोणता आहे? नायट्रोजन. नायट्रोजनचा किती असतो? 14. आयटम पाहायचे फक्त. ऑक्सिजन कोणते कोणते आयटम आहेत पाहायचे. ओ मोठा काढायचा किंवा ओ. ओके. ओ ऑक्सिजनचा काय असतो? 16. O इज इक्वल टू किती असतो? 16. दिस ऑक्सिजन इज ऑल्सो काय? 16. ओके. नाउ व्हॉट इज द क्वेश्चन इज आस्क्ड? फाइंड द फॉर्म्युला मास. आपल्याला काय काढायचं आहे? फॉर्म्युला मास. सो फॉर्म्युला मास ऑफ कोणाचा काढू आपण? CuNO3 2 टाइम्स. फॉर्म्युला मास ऑफ CuNO3 2 टाइम्स इज इक्वल टू कॉपरचे किती आहेत ॲटम? आता 1 आहे फक्त. देअरफॉर आय एम रायटिंग 1 इंटू एव्हरेज ॲटॉमिक मास
एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा Cu. ओके, प्लस असे ब्रॅकेट करत जायचे, असे कॉन्स करायच्या, प्लसच्या ऐवजी असं ब्रॅकेट करायचं, मग काय होते कन्फ्यूज होत नाही. प्लस NO3 2 times, ट्वाइस टेकन ट्वाइस, NO3 टेकन ट्वाइस. ओके, तर याला कसं म्हणायला, आता 2 into आय एम रायटिंग डायरेक्ट 2 into ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा नायट्रोजन, 2 into एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा नायट्रोजन, प्लस याच्यामध्ये आता ऑक्सिजनचे किती आहेत 3 आहेत म्हणून 3 into. ओके, हे झालं 2 into कोणाला झालं एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा नायट्रोजनचा. हा 2 आपण बाहेर, दिस 2 मल्टिप्लिकेशन इज आउट ऑफ द ब्रॅकेट, ब्रॅकेटच्या बाहेर ठेवतो आपण याला. 2 into एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा नायट्रोजनचा. दिस 2 इज ऑल्सो मल्टिप्लाइड टू 3 into, हे परत याच्यात प्लस काय आहे 3 into what, दिस प्लस साइन ॲज इट इज, इन ब्रॅकेट देर इज सब ब्रॅकेट. सो 3 into एव्हरेज ॲटॉमिक मास परत कोणाचा आता एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. त्याला कसं सोडवायचं आधी एक पहा स्टेप पटकन. दिस इज 53 पॉईंट किती येतो 5. ज्यांना नाही समजला पाहत याने 53 पॉईंट किती येतो 5. ओके, प्लस 2 into हाऊ मच एव्हरेज ॲटॉमिक मास नायट्रोजनचा किती असतो 14, प्लस 3 into ऑक्सिजनचा किती आहे दिलेला आहे तुम्हाला, नायट्रोजनचा कॉपरचा घेतला आपण, नायट्रोजनचा ऑक्सिजनचा किती आहे 16. हा कॉन्स सोडवायचा, परत हा कॉन्स सोडवायचा, ब्रॅकेट इन ब्रॅकेट, ब्रॅकेट्स ऑफ ब्रॅकेट. सो इट कम्स 53.5 युनिट प्लस बे इंटू, गडबड नाही करायची, पहिले कंस सोडवायचं, कंचे भागू बे व माहिती आहे तुम्हाला बोर्डा मॅथ्स म्हणतात. ब्रॅकेट्स ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन मल्टिप्लिकेशन, ॲडिशन सबट्रॅक्शन, ॲडिशन नंतर लास्ट काय असते सबट्रॅक्शन. बोडॅम्स कंस, ब्रॅकेट म्हणजे काय कंसचे भागाकार, डिव्हिजन, गुणाकार, बेरीज व वजाबाकी, बोडॅम्स काय म्हणावेला बोडॅम्स. पाठ ठेवा. ब्रॅकेट्स ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन म्हणजे काय वजाबाकी, कंचे बे व राईट. मग 2 into ब्रॅकेट तसाच ठेवायलो मी, दिस ब्रॅकेट 14 ला 14 ॲज इट इज, प्लस हा ब्रॅकेट सोडून घ्यायचा, 16 त्रिक किती होतो 48, 16 त्रिक 48, परत हा ब्रॅकेट सोडू आपण आहे जशाला तसं 53.5 युनिट प्लस 2 into हा किती झाला 16 त्रिक 48 आणि हा किती झाला 14. या दोघांची बेरीज केली आपण तर किती होते, याची बेरीज दोघांची 8 आणि 4 12ला, 8 आणि 4 12ला 2 हातचा 1 4 आणि 1 5 आणि 1 6, किती येतो हा 62. 62ला जर आपण पुढे सिम्प्लिफाय केलं 65 युनिट, हे किती येतो मग बेदोनी 4 बेसकम 12, बेदोनी 4 बेसकम 12, 14 दोन्ही 28 आणि 48 दोन्ही 82 16ला 6 हातचाला 1 बेचोक 8 आणि 1 9, हे पण किती येते 8 आणि 6 14ला 4 हातचाला 1 2 आणि 1 3 9 आणि 3 12 124. ओके, याची सम करा आता लास्टला 0.5 दिसते सर्वांना पहा 0.5 ॲज इट इज 4 5 आणि 3 किती होतात 8, हे 5 ॲज इट इज आणि हे किती आहे 100 किती आहे 24 124, बेदोनी 4 इज 124, बेदोनी 4 बेसकम 12, तर हा 5 ला 5 ॲज इट इज 4 आणि 3 किती होतात आहे 4 आणि 3 7, 5 आणि 2 7 आणि हे किती 1, बघा कसं 53.5 आणि हे किती आला 124, 0 किती येतो 5. ओके, 4 आणि 3 7, 5 आणि 2 7, 177.5 युनिट कोणाचा आला कॉपर नायट्रेट. कोणाचा आहे हा कॉपर नायट्रेट. कॉपर नायट्रेट याच्यात एक प्रॉब्लेम असा झाला असेल, कॉपरचा किती असतो 63 असतो कॉपरचा, सॉरी इट इज 63.5, कॉपरचा किती असतो 63.5 असतो 63, कारण कॉपर 29 असते, कॉपर किती असते 29,
कॉपर 29च्या दुप्पट काय होते? 29 दोन्ही 58. 58 म्हणजे 63च असते, आहे की नाही? इट इज 63 नॉट 53. 29च्या दुप्पट काय असेल? 58 म्हणजे जास्त असेल. 63 पॉईंट किती असते? 5. 15 असू शकतो, 63 असू शकतो. सो देअरफॉर इट इज 63. हा पण किती? 63. सो वी विल गेट द फायनल आन्सर विल बी नाव. द फायनल आन्सर हा 63 जर घेतला आपण तर काय होतो? 187. इट विल बी 187.5 U. 187.5 U कोणाचा आलं हे? कॉपर नायट्रेट. इट इज ऑफ व्हॉट? कॉपर नायट्रेट. फॉर्म्युला मास ऑफ कोणाचा? कॉपर नायट्रेट. किती आला? 187.5 U. राईट. हां, 187.5 U. राईट. ती व्हॅल्यू बरोबर घ्या. 63 घ्या, 53 घेऊ नका. किती? 63.5. सॉरी. तर हे व्हॅल्यू देतात तुम्हाला किंवा हे व्हॅल्यू लक्षात ठेवायचे. 63 हां, लॉजिक लावून लक्षात ठेवायचे. नाही दिख रहा? क्लिअर? ठीक आहे. तर हे आला फायनल आन्सर आला 187. सोपा आहे हा, सिंपल आहे. ओके आहे, क्लिअर आहे? हो, ठीक आहे. तर हा झाला, काय झाला? फॉर्म्युला मास आला. अजून सगळ्यांचा आला फॉर्म्युला मास. बाकीच्यांना आला का? 187.5 आला बाकीच्यांना? आला अजून? हां, ज्यांना नाही आला परत करून पहा. येते, सोपा आहे. येतो गुड. ज्यांना नाही आला त्यांनी करून पहा. ही व्हॅल्यू पुटअप करा. हां, 2 × 14 × 3 ही व्हॅल्यू पुटअप करा. परत हे उत्तर येते, तुम्हाला काढता येते. हा फॉर्म्युला NaClचा दाखवला ना मी, तसा पाहून करा. नाही आला तर उद्या सांगतो. राईट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहू. मोल. ओके, मोल. आता पाहूत आपण मोल. जे आपण मागे म्हटलं होतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स फंडामेंटल 7 क्वांटिटीमध्ये पाहिलं होतं आपण. तर आज पाहूत मोल अँड मोलार मास काय असतं. व्हॉट इज मोल अँड मोलार मास? मोल अँड मोलार मास. सर्वात आधी मोल म्हणजे काय पाहतो आपण. व्हॉट इज मोल? मोल काय असतं? तर ज्या आपल्याकडे जर लार्ज क्वांटिटी असेल काही, तर आपण जास्त क्वांटिटीमधले जे पदार्थ आहेत त्याला काय म्हणतो आपण? लार्ज क्वांटिटी. तर त्याला जर आपल्याला काय करायचं आहे? काउंट करायचं आहे. तर आपली जी लार्ज काउंट आहे, मोठी काउंट आहे, लार्ज काउंट आहे, जास्त काउंट आहे कोणती एखादी, त्याला आपण सिंपल करतो. कसं करतो? तर लार्ज काउंट इज मेड सिंपल बाय, इट इज मेड सिंपल बाय क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आपण काही क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरतो. हे आता काही समजणार नाही, लक्ष द्या, नंतर समजते. लार्ज क्वांट सिम्प्लिफाईड बाय, म्हणजे त्याला सोपं करून आपल्याला लार्ज काउंटला छोटं बनवता येते. सिंपल बाय कशाने करता येते? बाय क्वांटिटेटिव्ह. काही काय असतात असे क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात, काही क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्स. आता हे काय आहेत क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह? उदाहरणार्थ लार्ज क्वांटिटी, 1 डझन. 12 केळे असले तर आपण त्याला काय म्हणतो? 1 डझन. दिस इज द लार्ज क्वांटिटी होती. त्याला आपण सिम्प्लिफाय केलं, एक क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरला, डझन, 1 डझन किंवा 1 ग्रॉस. 1 ग्रॉसमध्ये किती असतात पेपर्स? कागद माहिती तुम्हाला 24 पेपर्स असतात, राईट. त्याला म्हणतो ग्रॉस, 1 ग्रॉस, डझन. तर हे जे आपण क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरतो, क्वांटिटी, किती प्रमाण आहे क्वांटिटी, दॅट इज क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. अशाच प्रकारे सिमिलर क्वांटिटेटिव्ह, सिमिलर हे कोण? क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्स. सिमिलर क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्स. ओके, द सिमिलर क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्स आर युज्ड. यांना आपण यूज करतो. द सिमिलर क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्स आर युज्ड. कशासाठी यूज करतात? टू काउंट. परत आपल्याला मोजायचं आहे काही. काउंट, याला जे आपण काउंट केलं कोणतेही
लार्ज क्वांटिटी. तर आपण सिमिलर क्वांटिटीज आर युज्ड कशासाठी? द सिमिलर क्वांटिटीज, सो सिमिलर काय म्हणालो पहा लक्ष द्या, क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. द सिमिलर क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणती? मोल. आता आपण डझन ग्रॉसच्या ऐवजी कोणती वापरूया? मोल. मोल इज युज्ड, मोलला वापरायलो आपण कशासाठी? युज्ड टू एक्सप्रेस ऑर टू रिप्रेझेंट. कोणाला एक्सप्रेस करायचं आपल्याला? टू एक्सप्रेस द लार्ज नंबर ऑफ. लार्ज नंबर ऑफ काय असतात बघा आता? लार्ज नंबर ऑफ आयटम मधले किंवा सब मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स. सब मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स, मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स सूक्ष्म कण तुम्हाला माहित आहेत. मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स कोणते असतात? आयटम्स, आयन्स, इलेक्ट्रॉन्स, है ना, आयटम, मॉलिक्यूल, हे सगळे मायक्रोस्कोपिक आहेत. आणि कोण? इलेक्ट्रॉन. सब मायक्रोस्कोपिक. सब मायक्रोस्कोपिक म्हणजे मायक्रोस्कोपिक पेक्षा अजून स्मॉल, त्याला काय म्हणावं? सब मायक्रोस्कोपिक. सो द सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज, त्याला आपल्याला अजून काय म्हणता येऊ शकते? दे आर सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज. एंटिटीज म्हणजे काय? पार्टिकल्स, है ना. सो द सब काय म्हणालो आपण? लक्ष द्या इकडं. सब मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स ऑर एलास हे काय असतात? हे एंटिटी. एंटिटी म्हणजेच काय? कण. कोणते? सब मायक्रोस्कोपिक एंटिटी कोणते असतात? ॲटम, मॉलिक्यूल ऑर इलेक्ट्रॉन. तर यांना एक्सप्रेस करण्यासाठी काय वापरतात? मोल वापरतात. सिमिलर क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मोल इज यूज्ड टू एक्सप्रेस लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स. काय म्हणालो? सिमिलर क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. क्वांटिटेटिव्ह काय असते? ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे शेलकी विशेषणे, जे माहिती ना तुम्हाला, बरेच असे शेलकी विशेषणे लावतात कोणाच्या नावाच्या मागे. तर या मोलच्या, कशाच्या? मोलच्या. मोल हा आपण ॲडजेक्टिव्ह वापरायलो. क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मोल इज यूज टू एक्सप्रेस द लार्ज नंबर ऑफ व्हॉट? सब मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स. सब मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स कोणते आहेत? तर ॲटम, मॉलिक्यूल आणि इलेक्ट्रॉन्स. व्हॉट इज मोल? आता पाहूत आपण काय चालू आहे आपला. मोल. मोल बहुत अनमोल होत आहे. आता पहा, व्हॉट इज मोल? मोल खूप महत्वाचा, इम्पॉर्टंट आहे. मोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो व्हॉट इज, हाऊ मेनी नंबर ऑफ? लार्ज नंबर ऑफ म्हणायलो आपण. परत लक्ष द्या, लार्ज नंबर ऑफ. पण किती? एक डझन म्हणजे 12. कोणती वस्तू किती असते? एक डझन. इन 1 डझन देर इज अ 12 particles or 12 substance or 12 object, whatever may be. But here what is that? Here large count of objects. ऑब्जेक्ट्स आपण कोणतेही ऑब्जेक्ट घेता येते. पण इथं आपण लार्ज क्वांटिटी म्हणजे एक डझन म्हणजे 12. किती क्वांटिटी द्यायची? 12. हे निश्चित आहे, फिक्स आहे, ओके, डेफिनेट आहे. पण 1 मोल म्हणजे किती? मग 1 मोल म्हणजे किती याच्यामध्ये? 1 मोल मीन्स इट इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. सर्वात आधी तुम्हाला माहिती आहे सर्वांना, द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आपण फंडामेंटल युनिटमध्ये पाहिलं, अमाऊंट ऑफ सबस्टन्स इट इज डिनोटेड बाय काय असतो? मोल. मोल इज अ अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन द number of or as many that contains as many इतके many काय as many particles याच्यामध्ये असतात. किती असतात? as many particles as that the atoms पहा किती इंटरेस्टिंग आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ कोणाचं? सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन as many as particle. अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन as many as particle. म्हणजे एखाद्या सबस्टन्सची अमाऊंट, त्याच्यामध्ये इतके पार्टिकल आहेत पण किती? इतके पार्टिकल आहेत पण किती? दॅट कंटेन 12 ग्रॅम ऑफ, दॅट कंटेन द आयटम्स ऑफ 12 ग्रॅम. 12 ग्रॅम त्या किलोग्रॅम पण करता येते आपल्याला. 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोमर. कार्बन 12 आपण याच्या आधी बऱ्याच वेळा कार्बन 12 घेतला होता. 12 ग्रॅम ऑफ, किती ग्रॅम ऑफ? 12 ग्रॅम. 12 ग्रॅम घ्यायचं आपल्याला. कोण? कार्बन 12 च्या आयसोमरचा. त्याच्यात किती आयटम्स आहेत?
आपण काय म्हणालो, इतके पार्टिकल असतात. किती पार्टिकल असतात की जितके 12 ग्रॅमच्या कार्बन 12च्या आयसोमर तुम्हाला माहित आहेत कार्बनचे कोणते आहेत. कार्बन 12 असतो, कार्बन 13 असतो, कार्बन 14 असतो, 14 असतो. हे कार्बनचे आयसोमर असतात. तर कार्बनच्या या 12 आयसोमरमध्येच, कार्बनच्या या कोणत्या 12व्या आयसोमरमध्येच ॲज दॅट ऑफ आयटम्स ऑफ 12 ग्रॅम, ग्रॅमचे किलोग्राम कसं होतात 0.012, हा काय होऊन जातो किलोग्रॅम. तर तुम्ही ग्रॅम घेऊ शकता किंवा किलोग्रॅम घेऊ शकता. अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन ॲज मेनी पार्टिकल्स ॲज दॅट ऑफ द आयटम्स ऑफ, ॲज दॅट ऑफ कोणाच्या आयटम्स ऑफ, कोणाचा आयटम कार्बन 12चा, कार्बन 12 आयसोमरचा, कार्बन 12 आयसोमरच्या 12 ग्रॅमच्या आयटम मध्ये. आपण आता काढू 12 ग्रॅम मध्ये किती पार्टिकल असतात ते काढता येते आपल्याला. आताच 12 ग्रॅम कार्बन मध्ये, 12 ग्रॅम कार्बन मध्ये कोणाच्या C12 आयसोमरच्या, C12 आयसोमरच्या किती पार्टिकल्स असतात ते आपण काढू. सो द नंबर ऑफ पार्टिकल्स, हे जे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत यांनाच काय म्हणायचं आपल्याला आता, मोल म्हणायचं आहे. या इतक्या नंबर ऑफ पार्टिकलला कितक्या, ॲज मेनी ॲज पार्टिकल मीन्स व्हॉट, द नंबर ऑफ पार्टिकल. किती पार्टिकल, 12 ग्रॅम कार्बनच्या, कोणत्या C12 कार्बनच्या 12 ग्रॅम मध्ये जितके नंबर ऑफ आयटम्स आहेत ते चालवत आता द नंबर ऑफ आयटम्स और नंबर ऑफ पार्टिकल्स. वी आर रायटिंग हिअर नंबर ऑफ आयटम्स, लिहू डायरेक्ट आता द नंबर ऑफ आयटम्स. ओके, ॲटम पार्टिकल, ॲटम घेतला तर ॲटम, मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्यूल. ओके, सो द नंबर ऑफ आयटम्स इन कार्बन 12 आयसोमर, कार्बन 12 आयसोमर मध्ये नंबर ऑफ आयटम्स काढायचे आहेत आपल्याला. तर यासाठी फॉर्म्युला आहे, आपल्याला याचा मास पाहावं लागेल. मास ऑफ कोणाचा, मास ऑफ कार्बन 12 आयसोमर, मास ऑफ कोणाचा कार्बन 12 आयसोमरचा मास, याला आपल्याला डिवाइडेड बाय किती ग्रॅम घ्यायलो आपण आता, डिवाइडेड बाय मोल, डिवाइडेड बाय काय, मोल ऑफ. ओके, 1 मोल ऑफ पण, डिवाइडेड बाय 1 मोल ऑफ कार्बन 12. मास ऑफ कार्बन 12 तुम्हाला माहित आहे, मास ऑफ कोणाचा कार्बन 12 आयसोमर. द मास ऑफ कार्बन 12 आयसोमर आपण मास काढला होता, आठवते तुम्हाला. एक कार्बन 12चा मास किती असतो, इट इज 1.99 किती म्हटलं तुम्ही, आहे का लक्षात, 1.99 आणि किती असतो 60, 99, 26, 48 है ना. 1.99, 26, 48 इंटू काय होता 10 टू दी पॉवर ऑफ किती होता -23 ग्रॅम. एवढा मास आपण पाहिला होता. सोपा आहे. हे कशाने काढतात, हे मास स्पेक्ट्रोमीटर असते. इट इज डिटरमाइंड बाय मास स्पेक्ट्रोमीटर. एक मासचा स्पेक्ट्रोमीटर असतो, स्पेक्ट्रोमीटर. हे अनालिटिकल केमिस्ट्री आहे. स्पेक्ट्रोमीटर म्हणून एक साहित्य असतो, साधन असतो, त्याच्याद्वारे आपल्याला मास लगेच कळते किती आहे मास, तराजूसारखं असतं. मास स्पेक्ट्रोमीटर, इट इज कॉल्ड ॲज स्पेक्ट्रोमीटर. ही एक टेक्निक आहे, अनालिटिकल केमिस्ट्री आहे. तर मास आपल्याला याच्याद्वारे काढला आपण. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, हा वरचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपण वापरू ॲज इट इज. मास ऑफ कार्बन 12 आयसोमर किती काढला आपण 1.992648 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -23. याला डिवाइड बाय करू. आता याला काय करू, डिवाइड बाय. डिवाइड बाय कशाने करू, याला 1 मोल ऑफ C12. डिवाइड बाय याला कशाने करू, 1 मोल ऑफ C12. 1 मोल ऑफ C12 होते पाहूत आपण. मास ऑफ, परत मास ऑफ 1 मोल ऑफ C12. C12 चा मास किती ग्राम आहे आपल्याला बघायचा आहे, 12 ग्राम. हे आपण इथंच म्हटलो. काय म्हटलो आपण इथंच, 12 ग्राम मास दिलेला आहे तुम्हाला. 12 ग्राम कार्बन 12 आयसोमरच्या किती पार्टिकल्स आहेत काढायचे आपल्याला, ॲज मेनी ॲज पार्टिकल. मग हे आपण दोन्ही आपल्याला
दोन्ही भेटले आपल्याला. मास ऑफ 1 मोल म्हणजे ग्रॅम पर काय असेल हे मोल, ग्रॅम पर मोल. आणि मास ऑफ कार्बन 12 आयसोमर काय आहे, ग्रॅम्स पर ॲटम. एक ॲटममध्ये कार्बनच्या मास ऑफ कार्बन 12 1 ॲटम आहे. कार्बन 12 किती ॲटम आहे, 1 ॲटम. 1 ॲटम हायड्रोजन मागे म्हटलं तुम्ही, आठवते तुम्हाला, 1 ॲटम हायड्रोजन 1 ॲटम कार्बन आपण मागे पाहिलं होतं. तेच काय होईल इथे आता, ग्रॅम पर ॲटम. आणि हे काय ग्रॅम पर कशामध्ये, मोल. आपण आताच म्हटलो 12 ग्रॅम किंवा त्याचा किलोग्रॅम पण घेता येतो. मग ही व्हॅल्यू पुटअप करू. आफ्टर सॉल्व, याला सॉल्व केल्यानंतर हे ग्रॅम ग्रॅम कटतात आता, है की नाही. बघा वरचं काय, ग्रॅम पर ॲटम युनिट, ग्रॅम पर ॲटम, बरोबर आहे. हे वर गेल्यावर काय होते आता, याला जर वर नेलं आपण तर हे पर ग्रॅम होते आणि पर मोल. ओके, म्हणजे ॲटम्स पर मोल होऊन जाते. आपल्याला युनिट काय येते, एवढे ॲटम्स पर मोल. आपल्याला हेच तर काढायचं आहे, नंबर ऑफ आयटम्स इन 1 मोलमध्ये, नंबर ऑफ आयटम्स इन कशामध्ये, C12च्या आयसोमरच्या 1 मोलचे. 1 मोलमध्ये किती नंबर ऑफ आयटम असतात. आपल्याला पॉईंट काय चालू होता, 1 मोलमध्ये किती आयटम आहेत, नंबर ऑफ आयटम्स पर मोल. नंबर ऑफ आयटम्स पर मोल, ग्रॅम ग्रॅम गेट्स कॅन्सल्ड, नंबर ऑफ आयटम्स पर मोल. 1 मोलमध्ये, कळायले ना पॉईंट, कळायले. 1 मोलमध्ये किती आयटम्स असतात काढायचे. 1 मोलमध्ये किती आयटम्स असतात, तर ही व्हॅल्यू येते फायनली सॉरी इट कम्स 6.02213 into 10 to the power of -23 काय बाय आहे, काय बाय काय आहे, 12 ग्रॅम मास ऑफ कार्बन 12 आयसोमर. ओके, तर आपण काय घेतलं, हे 23 खाली यायला पाहिजे बरं. मास ऑफ C12 आयसोमर आणि मोल. ओके, याच्यात काय असला पाहिजे, हा मास ऑफ कोणाचा, C12 आयसोमर आणि मास ऑफ कोणाचा 1 मोल, 1 मोल ऑफ मास ऑफ C12. 1 मोल ऑफ मास ऑफ C12 किती आहे मग याचा, 1 मोल मास हे किती आहे म्हटलो आपण, इट इज 1.99 है ना. हे 12 ग्रॅम वर जातील आहे. ओके, सो दिस विल बी काय होईल आता पहा, परत युनिट सहित सांगतो सगळं, परत सांगतो युनिट सहित. मास स्पेक्ट्रोमीटरने आला होता आहे. 1 मोल 12 ग्रॅम मध्ये मास काढायचं आपल्याला, आहे की नाही. सो इट कम्स किती येईल बघा, मास ऑफ कार्बन 12चा म्हणजे किती, हा 12 ग्रॅमच आहे, राईट. आणि वरचा काय, हा 1 मोल 12 आहे, राईट. 1 मोल किती, 12. 1 मोल 12 म्हणजे काय असतो, हा मोल पर ग्रॅम, ग्रॅम पर मोल. युनिट काय असेल याचा, 12 ग्रॅम पर मोल, राईट. आणि मास ऑफ कार्बनचा किती, इथे लिहिलं होतं मी, आता आपण पाहिला होता. मास ऑफ कार्बनचा किती असतो, इट इज 1.99 अँड किती 26, 1.9926 आणि काय असतो 48 इंटू 10 to the power of -23. हे -23 आता वर येतात, 10 to the power of -23 ची किती होतात, +23. ओके, 10 to the power of किती येतात, हे -23 चे +23. हे काढले आपण, एवढे काय आले बघा, हे ग्रॅम पर मोल होता. आणि हे काय आहे इथे, इट इज एवढे काय असतात, आयटम्स. ओके, एवढे आयटम्स पर कशामध्ये असतात, पर ग्रॅम्स. एवढे आयटम्स पर ग्रॅम्स. मग काय येतो युनिट याचा, एवढे आयटम्स पर, तर एवढे नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजेच काय, एवढे आयटम्स असतात कशामध्ये, पर मोल. कशामध्ये असतात, मोलमध्ये. तर हा पॉईंट लक्षात ठेवा, इथं युनिट सोबत हा पॉईंट काय आला आपला, 6.02213 इंटू 10 to the power of 23. मायनस होणार नाही इथं, आता प्लस होणार. म्हणजे जास्त पार्टिकल असतात, लार्ज नंबर ऑफ म्हटलो आपण सुरुवातीला. कसे पार्टिकल आहेत हे, लार्ज नंबर ऑफ पार्टिकल. याला काय म्हणालो आपण, लार्ज नंबर ऑफ पार्टिकल आहेत, राईट.
मायनस साईन नाही येणार आहे, काय येणार साईन, पॉझिटिव्ह साईन येणार. तर एवढे पार्टिकल असतात 1 मोलमध्ये. हे झालं 1 मोल. सो दीज आर द नंबर ऑफ आयटम्स पर मोल. 1 मोल इज इक्वल टू, मोल चालू आहे बघा आपला. परत सांगतो, आज पहिल्यापासून काय म्हटलं होतं आपण, 1 डझन म्हणजे 12 क्वांटिटी, 1 ग्रॉस म्हणजे 24 क्वांटिटी असते. असंच 1 मोल म्हणजे किती क्वांटिटी असते. आता दिस इज द क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वी आर युजिंग. सो इट इज 6.02213 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 23. एवढे आयटम किंवा एवढे आयटम पर कशामध्ये असतात, मोलमध्ये असतात. एवढे आयटम्स पर मोल, एवढे आयटम्स कशामध्ये असतात, पर मोल. ओके, बघा हे ग्रॅम्स पर मोल. युनिट मी सांगतो याची, बघा काय युनिट आहे. वरची युनिट ही ग्रॅम्स पर मोल आहे, बरोबर आहे. असल्याचं ग्रॅम्स पर मोल. आणि हे वर जाऊन काय होते, आता ग्रॅम खाली आहे, वर जातो आणि खाली काय येतो, ॲटम्स, आहे की नाही. ॲटम खालचा खालीच राहतो, ॲटम्स ग्रॅम वर जातो, ॲटम्स खालचा खालीच, ग्रॅम्स काय पर मोल. सो एवढे आयटम्स काय येतात, पर मोल येतात. याची युनिट काय येते, एवढे आयटम्स पर मोल, राईट. तर हा झाला, काय झाला, आयटम्स पर मोल, आयटम्स पर मोल. तर एवढ्या आयटम्सला काय म्हणायचं, दिस आयटम 6.02213 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 23. एवढे जे आयटम्स असतात सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणतो आपण. कोणते पार्टिकल हे, सब ॲटॉमिक पार्टिकल आहे, सब मायक्रोस्कोपिक पार्टिकल. तर एवढ्या आयटमला म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज अवोगॅड्रो. दिस नंबर इज कॉल्ड ॲज अवोगॅड्रोज कॉन्स्टंट. या नंबरला म्हणतात अवोगॅड्रोचा कॉन्स्टंट. हा नंबर महत्त्वाचा आहे. 6.022, कसं लक्षात ठेवायचं, 6.02213 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 23 आयटम्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट, अवोगॅड्रो. हे अवोगॅड्रोने काढलं होतं, ॲमिडो अवोगॅड्रो. द नेम ऑफ सायंटिस्ट काय होतं त्याचं, ॲमिडो अवोगॅड्रो, ॲमिडो अवोगॅड्रो, राईट. तर हा आला फायनल आन्सर. किती आला, एवढे आयटम्स असतात. कोणताही 1 मोल म्हणजे, आता कोणताही 1 मोल, तर 1 मोल वॉटर आहे, 1 मोल वॉटर फॉर एक्झाम्पल बघा, 1 मोल ऑफ, 1 मोल ऑफ, आपण 1 बाय 1 पाहू. 1 मोल ऑफ कोणाचे आयटम घेऊ आपण, हायड्रोजन आयटम. ओके, 1 मोल ऑफ हायड्रोजन आयटम म्हणजे किती पार्टिकल असतील याच्यामध्ये, एवढे पार्टिकल असतील. 6.02213 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 23 एवढे आयटम्स असतात. एवढे काय असतात, आयटम्स, कळालं. 1 मोल ऑफ हायड्रोजन आयटम, 1 मोल, 1 मोल हायड्रोजन म्हणजे किती आयटम असतात, 6.02213 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 23. असंच आहे 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल आहे. पहा आता इथं काय मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल असलं तर 1 मोलचे मॉलिक्यूल, 1 मोल ऑफ H2O मॉलिक्यूल इज इक्वल टू किती मॉलिक्यूल असते. 1 मोल ऑफ आयटम असेल तर आयटमच, 1 मोल ऑफ मॉलिक्यूल असेल तर हे पण किती असतील, 6.02213 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 23. हे पण काय असतील, मॉलिक्यूलच. ओके, अशाच प्रकारे 1 मोल ऑफ NaCl, 1 मोल ऑफ NaCl, NaCl म्हणजे काय असते, आयटम पण नसते, मॉलिक्यूल पण नसते. काल म्हटलं होतं तुम्हाला, NaCl काय नसतो, आयटम पण नसतो आणि मॉलिक्यूल पण नसतो. मग काय असतं, फॉर्म्युला युनिट. सो किती फॉर्म्युला युनिट असतं त्याच्यात, 6.02213 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ, परत किती येते, 23 येते, 10 टू दी पॉवर ऑफ 23. हे पण काय असतात, एवढे नंबर ऑफ काय असतात, फॉर्म्युला युनिट. एवढे नंबर ऑफ काय असतात, फॉर्म्युला युनिट. हा पॉईंट लक्षात ठेवा. हे 23 पॉझिटिव्ह येण्यासाठी आपल्याला हे खाली लिहिता येत नाही, आपल्याला हे वर लिहिलं होतं आपण सुरुवातीला. एवढंच मी याच्यात काय म्हटलं तुम्हाला, हे -23 वर घेतला होता आपण. जर -23 वर घेतला तर आन्सर कशात आला असता, आपला मायनसमध्ये आला असता. पण आपल्याला प्लसमध्ये आन्सर पाहिजे, तर यासाठी 12 ग्राम भागिले याचा मास, किती मास असतो. ओके, एका आयटमचा मास है ना, एका आयटमचा मास. मग आपल्याकडे 12 ग्राम दिलेला आहे, 12 ग्राम कार्बन आहे आपल्याकडे, 12 ग्राम.
12 ग्राम कार्बनला एका आयटमच्या मासने आपण जर डिव्हाइड केलं तर नंबर ऑफ आयटम येतात. कळलं? नंबर ऑफ आयटम काढण्यासाठी एक आयटमचा मास माहिती आहे तुम्हाला, हा एक आयटमचा मास असतो. तर 12 ग्रॅममध्ये किती आयटम आहेत असं आहे. समजायले कसं? 12 वस्तूचा 1 डझन, 12 वस्तूचा किती डझन? 1 डझन, राईट. मग तसंच आपल्याला 60 वस्तूचे किती डझन? 5 डझन, जे म्हणालो आपण तसं. तसंच कसं? ही जी क्वांटिटी आहे एक आयटमचा मास आहे, हा एक आयटमचा मास. आपल्याला 12 ग्रॅममध्ये किती आयटम आहे काढायचे आहे की सोपं आहे. 12 ग्रॅममध्ये किती आयटम काढायचे आहे काढण्यासाठी 12 ग्रॅममध्ये एक आयटमच्या मासने भागाकार केला आपण, एक आयटमच्या मासने काय केला? डिव्हिजन केला. मग आपल्याला काय भेटतो? 12 ग्रॅम कार्बनमध्ये, आणि तो पण कोणता? C12 आयसोमरच घ्यायचा. कोणता आयसोमर? दॅट शुड बी C12 आयसोमर असला पाहिजे. C12च्या आयसोमरच्या 12 ग्रॅम, 12 ग्रॅम काय त्याची अमाऊंट आहे, क्वांटिटी आहे. त्या 12 ग्रॅममध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स, किती पार्टिकल्स असतात? 1 मोल इज इक्वल टू 1 मोल इज इक्वल टू हाऊ मेनी पार्टिकल्स? 6.022213 into 10 to the power of 23 items or molecules, or it is 6 point तेच आहे. ह्या नंबरला काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज अवोगॅड्रो कॉन्स्टंट. मोल, मोल इज युनिट आहे. मोल काय? ही एक युनिट आहे. इन दिस वे दिस मोल इज द युनिट. मोल इज व्हॉट? इट इज युनिट आहे. ओके. आणि याचा SI युनिट काय? सिम्बॉल. या मोल युनिटचा सिम्बॉल काय? मॉल. MOL, फक्त MOL. दिस इज द सिम्बॉल फॉर द युनिट. विच युनिट? मोल युनिट. या मोल युनिटचा सिम्बॉल काय? मॉल. MOL ओनली, मॉल. 1 मोल ऑफ हायड्रोजन आयटम इज इक्वल टू किती नंबर ऑफ आयटम्स असतात? 6.02213 into 10 to the power of 23. 10 to the power of 23 अवोगॅड्रोचा कॉन्स्टंट आहे. हा व्हॅल्यू कोणाची आहे? कॉन्स्टंट अवोगॅड्रोची. मग आता 1 मोल म्हणजे तुम्हाला कळालं, 1 मोलमध्ये किती पार्टिकल असतात? 1 मोल जर असला कोणताही पदार्थ, 1 मोल, त्याच्यात पार्टिकल किती असतात? 6.02213 into 10 to the power of 23 एवढे पार्टिकल. आयटम असू द्या, मॉलिक्यूल असू द्या, फॉर्म्युला युनिट असू द्या. आयटम, मॉलिक्यूल किंवा फॉर्म्युला युनिट. तर 1 मोलमध्ये आपलं काय चालू आहे? मोल चालू होता आज. मोल आणि मोलार मास पण आहे. तर मोल म्हणजे काय? व्हॉट इज मोल? मोल म्हणजे अशी व्हॅल्यू, फायनल लक्षात ठेवा, फायनल डेफिनेशन मोलची. कशी आली डेफिनेशन कळाल तुम्हाला आता कशी आली? तर आपण याला काय केलं? इट इज ऑब्टेन्ड बाय 1 मोल ऑफ कार्बन 12. 1 मोल ऑफ कार्बन 12 म्हणजे किती असतो? 12 ग्रॅम. 1 मोल ऑफ कार्बन 12 इज 12 ग्रॅम. 12 ग्रॅम कार्बन, 12 ग्रॅम कार्बन मध्ये हा पॉइंट पहा परत कसा. काय म्हटलो होतो आपण? 12 ग्रॅम कार्बन मध्ये, ओके, 12 ग्राम क्वांटिटी किती ग्राम? 12 ग्राम कार्बन. पण कोणता कार्बन? C12 कार्बन. 12 ग्राम कार्बनची अमाऊंट दिली आपल्याला. किती दिलेली आहे? 12 ग्राम कार्बन. 12 ग्राम कार्बन कोणता? C12 कार्बन. 12 ग्राम कार्बन C12 कार्बनच्या 12 ग्राम कार्बन मध्ये कसं कन्फ्युजन आहे बघा. C12 कार्बनच्या किती ग्राम मध्ये? 12 ग्राम मध्ये. आता कळालं बघा. C12 कार्बनच्या किती ग्राम मध्ये? 12 ग्राम मध्ये. किती पार्टिकल असतात त्याला काय म्हणतो आपण? दॅट इज कॉल्ड एज मोल. सो व्हॉट इज मोल? इट इज द 6.02213. दिस नंबर ऑफ पार्टिकल्स इज कॉल्ड एज ऑल्सो मोल. याला सुद्धा मोल म्हणतात. व्हॉट इज मोल? 1 मोल इज इक्वल टू 6.02213 into 10 to the power of 23 items is called as mole. एवढे items is called as mole. Or also what? It is the number of items present in 12 gram of C12 carbon. Number of items present in 12 gram of कोणाचा? C12 कार्बन आयसोमर. Number of items
present in 12 gram of C12 carbon is called as mole, or also what is mole? Mole is equal to 6.02213 into 10 to the power of किती 23. 6.02213 into 10 to the power of किती 23 atoms is also called as mole. याला सुद्धा काय म्हणतात मोल. 1 mole of hydrogen atom is equal to किती atoms? 6.02213 into 10 to the power of 23 atoms. 1 mole of water molecule मध्ये किती atoms असतील? 6.02213 into 10 to the power of 23 molecules. 1 mole of NaCl म्हणजे किती? फॉर्म्युला युनिट 6.02213 into 10 to the power of 23. कळालं आता? लक्षात आला का मोल? तेवढं हार्ड नाही, मी त्याला थोडंसं हार्ड तुम्हाला वाटलं असं. हां राईट, मी सोप्या भाषेमध्ये शिकवायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये काय वाटलं तर तसा हार्ड नाही, हा सोपा आहे, खूप सोपा आहे. पण आन्सर लक्षात ठेवावं, लास्ट फायनल आन्सर लक्षात ठेवावं कधी, मग काय होत नाही, कन्फ्यूज होत नाही. फायनल आन्सर लक्षात ठेवावा. किती आहे फायनल आन्सरची व्हॅल्यू? 6 पॉइंट. फायनल आंसर की वैल्यू बोलो क्या है? 6 पॉइंट कितना है? 6.022. ये व्हॅल्यू, ही व्हॅल्यू जर तुम्हाला पाठ असली तर कन्फ्यूज होत नाही. कोणती आहे व्हॅल्यू? फायनल आन्सर व्हॅल्यू 6.022 इंटू, त्याला इंटू आहे अजून 10 टू द पावर ऑफ 23. सिर्फ 6.022 नहीं है, इंटू 10 टू द पावर ऑफ 23 पण आहे. हां, और एक्सपोनेन्शियन पण म्हणतात त्याला, एक्सपोनंट. 10 टू द पावर ऑफ किती असतो? 23. 10 टू द पावर ऑफ 23 एक्सपोनंट. 6.02213 10 टू द पावर ऑफ 23 एवढा काय असतो? याला काय म्हणावं? 1 मोल इज कॉल्ड एज 1 मोल. मोलार मास काय ते उद्या पाहू. मोलार मास काय असते? मास ऑफ 1 मोल, हेच चालू आहे आपलं. 1 मोल ऑफ मास, हे पॉईंट तुमचं झालं नाही, डायरेक्ट लगेच आला, त्याला मोलार मास म्हणतात. हा पॉईंट जो आहे 1 मोल कसा आला? हा 1 मोल, तेच आहे मोलार मास असते. 1 मोल, 1 मोलचा मास त्याला काय म्हणतात? मोलार मास. आता कळते. कधी कधी काही गोष्टी तिथंच कळत नाही, पुढे जाऊन कळत असतात. 1 मोलच्या मासला काय म्हणावं आता? मोलार मास. एवढा मास, एवढ्या मासला काय म्हणायचं? 1 मोल आहे हा एवढा 1 मोल. कळालं तुम्हाला? आज मोल कळालं, लक्षात ठेवा. फक्त मोल लक्षात ठेवा, अजून गडबड करू नका, काय नाही, सोपा धडा. तर मोल किती असते? नंबर ऑफ आयटम्स 6.02213 इंटू 10 टू द पावर ऑफ 23 एवढे आयटम्स असतात, त्याला आपण काय म्हणतो? 1 मोल म्हणतो. ओके, विल स्टॉप हिअर टुडे. ओके, लक्षात मोल थांबूया आज आपण. ओके फाईन, विल स्टॉप हिअर. ओके, लेफ्ट नाउ 1 by 1. थँक्यू. ओके.